ठाकरे म्हणालेत की लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हे कळत नाही, जनतेच्या पैशावरती फुकट खाऊ भाऊ नाही म्हणतात. नाही, खरं म्हणजे आता काय आहे, हे बरेच जण मामा झालेत. पोरासोरांचे मामा झालेत. आता यांचा खरं म्हणजे जनतेचे पैसे आहे, हा कराच्या रूपानं जमा केलेला आहे, तो तुम्ही देता आहात आणि त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत मताच्या करता. हे लोकशाहीतली योग्य गोष्ट नाही, या मताचा मी आहे. आणि त्यामुळं हा खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. लाडकी बहीण म्हणायचं, परंतु सत्तेकडे डोळा ठेवून, नजर ठेवून हे बोलायचं, हे जनतेला सुद्धा मान्य नाही. आणि हा महाराष्ट्र हे पहिले लक्षात ठेवा, कोणत्या राज्यात काही घडलं असेल, पण महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणीसुद्धा हुशार आहेत. त्यांना खरा भाऊन खोटा भाऊ कळतो. साहेब पूर्वी मीच बोललो होतो की आमच्या काही जागांच्या बाबतीत एकमत आहेच आहे. विशेषतः आमचे आमदार आहेत किंवा त्यांचे आमदार आहेत किंवा होते पूर्वी, असे जे आहेत साधा, त्या जागांच्या बाबतीत फार काय तणाव होण्याचं काही कारण नसतं. अशा जागा परंतु इतर जागांच्या बाबतीत आता विचार सुरू होईल आणि तो लवकरच, म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण जागा वाटप आमचं पूर्ण झालं पाहिजे. अशी आहे की तो अधिकार आहे कार्यकर्त्यांचा, सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे का, व आपल्या नेत्याचं महत्त्वाकांक्षा बोलणं, त्यांची इच्छा असणं, ते बोलत आहेत. त्यामुळं ते मुख्यमंत्री बोलणं याचा अर्थ कुणी मुख्यमंत्री होतं असं नाही, जसं माझ्या बाबतीत बोललं म्हणून असं नाही. शेवटी ती प्रक्रिया आहे. महाविकास आघाडी सत्तेवर येणार हे तर मला 100% खात्री आहे. फक्त आल्यानंतर आमची ती प्रक्रिया पार पडेल आणि योग्य पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेऊ. लाडकी बहीण खरं सांगू का, मी 8व्या वेळेस विधानसभेमध्ये आहे. म्हणजे 8 पंचवार्षिक पाहिलेला मी आहे. आता सर्वात जास्त पंचवार्षिक पाहिलं जो आमदार आहे सभागृहात, तो मी आहे, तुम्हाला माहिती आहे. एवढ्या ही 5 वर्षाची पाहिली आम्ही, आणि जी पातळी, जी लेव्हल आमच्या सगळ्या राजकारण्यांची खाली गेलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. शेवटी राजकारण असतं, पक्ष असतो, जसं तत्त्वज्ञान असतं, ते करावंच लागतं. महत्त्वाकांक्षा असते त्याच्यामध्ये, नाकारता येत नाही. ते राजकारण, सत्ता हे महत्त्वाकांक्षेतूनच चालतं. परंतु उद्देश मात्र जनतेचं हित असलं पाहिजे, आपल्या राज्याचं हित असलं पाहिजे, सर्वसामान्यांचं हित असलं पाहिजे. येथे आता जी पातळी आहे ती अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. याच्यात कोण खालच्या पातळीला गेलं हे आपण, मीडिया आहे, आपले कॅमेरे त्याची नोंद घेत असतात, तुम्ही नोंद घेत असतात. कधी कधी वाईट एवढंच वाटतं की इतक्या खालच्या पातळीचं बोलल्यानंतर मला विचारता का काय प्रतिक्रिया. खरं म्हणजे असे वक्तव्य दाखवूच नाहीत, ही चांगली प्रतिक्रिया तुम्ही देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि कुठेतरी रोखलं पाहिजे असं. हा जो दर्जा राज्याचा राजकारणातला खाली गेला, आम्ही एकत्र राजकारण करत असताना भाषणं विरोधात केले, तत्त्वाचे केले, विचाराचे केले, आणि नंतर एकत्र चहासुद्धा पिलो. त्याला खरं राजकारण म्हणतात. दुर्दैवानं आता व्यक्तिगत द्वेष आहे की काय आपला, भांडण व्यक्तिगत आहे. बांधाचं भांडण असावं शेतकऱ्याचं, तसं भांडण काठे घेऊन उभं राहिल्यासारखं जे दिसतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्या मनोवृत्तीतूनच हे अशा प्रकारचे वक्तव्य होतात. मागच्या काही दिवस मोकळा झाला मुख्यमंत्री पदावर. नाही, हा विषय खरा चर्चेचाच नाही, म्हणून ते असं बोललेले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची प्रामाणिक, आमची आणि आमच्या मित्रपक्षांची इच्छा आहे. सत्ता ही महाविकास आघाडीची आली पाहिजे आणि हा राज्य वाचवण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडीने आता घेतली पाहिजे, कारण राज्याची परिस्थिती अत्यंत हवालदिल झालेली आहे. आणि म्हणून आज हा विषयच नाही आहे. तुम्ही काहीतरी प्रश्न विचारतात म्हणून ते उत्तर दिलं जातं. हा प्रश्न शेवटी निवडणूक होईल, व्यवस्थित पद्धतीनं आम्ही एकत्र पद्धतीनं तो सोडू. कांद्याच्या मुद्द्याच्या अंमलबजावणी नाही, शेकडो कंटेनर कस्टम हाऊसमध्ये उभे आहेत. मला, आपण नाशिकची मंडळी आहात आणि आपण शेतकऱ्याशी खूप निगडीत आहात. सांगा, कांद्याच्या निर्यात बंदीचं कारण काय. तुम्ही कांद्याचं 4 पैसे त्या शेतकऱ्याला मिळाले असतील, त्या कांदा मातीमोल करण्याचं काम, आणि कांदा मातीमोल म्हणजे शेतकरी मातीमोल करण्याचं काम या सरकारनं, भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं केलं. ड्युटी लावून त्या पद्धतीनं निर्यातबंदी करण्यात आली. आज ते निर्यातबंदी उठवल्याचं म्हणतायत. असं 4दा यापूर्वीसुद्धा म्हटलेलं आहे. या 4 वेळेस असं बातम्या आल्या होत्या की निर्यातबंदी उठली, हार तुरे सगळं झालं होतं, उठलीच नव्हती ती. तेव्हा शेतकऱ्याबद्दल कोणतीही आपुलकी भारतीय जनता पक्षामध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही असं म्हणत असतो की ग्राहकालाही मिळालं पाहिजे योग्य दरात, परंतु त्याकरता शेतकऱ्याला मारणी घालून ते स्वस्त देण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही पाहिजे तर अनुदान द्यावं, एक शेतकऱ्याला अनुदान द्यावं आणि तर ग्राहकाला द्यावं. स्वस्ताचे स्वस्त त्याचे दुकानं उभे करावेत ज्यावेळेस तुम्हाला स्वस्त द्यायचं. इथं शेतकऱ्याच्या जीवनात अडचणी निर्माण करायच्या, त्याच्या अन्नात माती कालवायची आणि मग स्वस्ताई करण्याचा प्रयत्न जो आहे तो निषेधार्ह आहे.
साहेब जागांचा फॉर्म्युला जवळपास महायुतीच्या 70 जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे बावनकुळे असं म्हणताय आणि महाविकास आघाडीच्या अगोदर आम्ही जागा ज्या आहेत त्या जाहीर करू असं ते म्हणताय. महाविकास आघाडीचा कधी फॉर्म्युला ठरला? एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीच्या आता बैठका पुन्हा सुरू होतील. आम्ही त्या चर्चा करू. आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे की आपल्याला जे आवश्यक आहे जागा निवडून येण्याची क्षमता आहे त्या घेणं याची जबाबदारी आमची आहे, त्या पद्धतीने करू. परंतु महायुतीमध्ये काय चाललं आहे हे तुम्ही अंतर्गत पाहिलं पाहिजे. यांच्यात प्रचंड संघर्ष चालू आहे आणि असं शेवटी सांगितलं जातं आम्हाला तरी जे कळतं काही नाही. शेवटी दिल्लीवरून दम देऊन सांगण्यात येईल की एवढ्या जागा तुमच्या आणि त्या त्यांना स्वीकाराव्या लागतील. म्हणजे मित्रपक्ष जे आहेत शिंदे सेना असेल नाहीतर आमच्या अजित पवारांची काय राष्ट्रवादी असेल, एकदा दिल्लीहून सांगितल्यावर गप्प ऐकतील असं म्हटलं जातं. 50 विरुद्ध ओबीसी झाल्यानंतर आदिवासी विरुद्ध धनगर आगामी काळात संघर्ष होईल अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे. कारण काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत एक बैठक पार पडली. धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देण्यासंदर्भात हालचाली चालू आहेत. आदिवासी नेत्यांनी याला विरोध केलेला आहे. या सगळ्या प्रकरणात काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे? नाही, एक तर असं आहे की काँग्रेसच्या काळातही मागण्या होत्या, नाही असं नाही. पण आमच्याकडं खोटं बोलून फसवायची अशी पद्धत नाही. भारतीय जनता पक्षानं हे आश्वासन तर मागील 14 सालच्या निवडणुकीमध्येच दिलं होतं, ज्यावेळेस आंदोलन बारामती येथे चालू होतं. पहिल्या बैठकीमध्येच आम्ही निर्णय करतो असं सांगितलं होतं. काँग्रेसला जे शक्य आहे ते बोलतं आणि बोलतात ते करून दाखवण्याची पद्धत आहे. त्यामुळं आमची फसवणं ही आमच्या वृत्तीत बसत नाही, आमच्या स्वभावात बसत नाही. आणि भारतीय जनता पक्ष आहे किंवा त्यांचे मित्र आता महायुतीतले आहे, हे फसवायचं कसं, मतं कशी मिळवायचे एवढंच पुरतं पाहत आहेत. मंत्री म्हणतात की जी महिला होती ती मनोरुग्ण अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आपण कसं बघताय संपूर्ण गोष्टी? नाही, खरं म्हणजे ती जळगावची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. वरिष्ठ अधिकारी हे ज्या पद्धतीचा दबाव इथल्या त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर करीत होता त्याचा तो परिपाक आहे. आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा मंत्रालयातून काही जे तोंडी हुकूम येत होते त्याचा ते राबवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला होता. परिणामतः अलीकडच्या काही महिन्यांमध्ये हे जे दाम्पत्य आहे, राऊत दाम्पत्य, याच्या सतत ते मानसिक तणावामध्ये होतं. परिणामतः त्या बाईंचा त्या हार्ट फेलच झाला आणि ते स्वतः जे राऊत आहेत, जे अधिकारी आहेत, त्या बाईसुद्धा अधिकारी होत्या, ते स्वतः राऊत हे सुद्धा आजारी पडलेले. खरं म्हणजे त्यांना पालकमंत्री महोदयांनी मनोरुग्ण असा शब्द वापरला, तो अत्यंत बिलकुल चुकीचा आहे. वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीची हीन वागणूक देत होते, ज्या पद्धतीचं अपमानास्पद वागत होते, ते त्यांना सहन होत नव्हतं, एवढ्यापुरतं ते बरोबर आहे. परंतु ते मनोरुग्ण बनणं मात्र अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीचं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगेल की तो शब्द त्यांनी खरं म्हणजे मागं घेतला पाहिजे पालकमंत्र्यांनी आणि याची चौकशी झाली पाहिजे. कोण मंत्रालयातून काय हुकूम देत होते, त्याची अंमलबजावणी ते CO करण्याकरता खालील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं वागणूक देत होते, ते हुकूम काय होते, तोंडी हुकूम द्यायचे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा आग्रह CO धरायचे. याचा परिणाम तो आहे आणि हे आज संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. अधिकारी आणि सगळे कर्मचारी हवालदिल आहे. आमच्या हा विषय जो आहे तो एवढंच नाही तर अंगणवाडीच्या ज्या आमच्या महिला शिक्षिका आहेत, महिला कर्मचारी आहेत, त्यांच्या बाबतीतसुद्धा निगडीत आहे का त्यांच्याकडून काही गोष्टी राबवून घेण्याकरता. खरं म्हणजे इतका त्रास चालला आहे त्या अंगणवाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनींना आणि एवढंच नाही तर इतर ज्या आरोग्याच्या क्षेत्रातल्यांना की त्याच्यातून त्यांनासुद्धा मानसिक त्रास आता सध्या होतो आहे असं दिसतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. चुकीचं जे चाललं आहे आणि ज्यांच्या हातून हे चुकीचं घडतं, जे त्याला ह्या घटनेला जबाबदार जे आहे, त्या महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूला जे जबाबदार आहे आणि आमच्या राऊतचे अधिकारी आहेत त्यांना जे मानसिक त्रास करत आहेत त्यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. प्रशासनावर हे महत्त्वाचं आहे. पालकमंत्र्यांनी ती काळजी घ्यावी चौकशी करण्याची. त्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांना, चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांना. संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढेन अशी इच्छा व्यक्त केली. थोरात विरुद्ध विखे अशा पद्धतीचं हे फार जुनं झालेलं आहे, त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं. त्या पुन्हा बोलले असेल तर त्या काही अडचण नाही ना आमची. शेवटी हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांचा उभं राहण्याचा, ते राहिलाच पाहिजे. त्या काही अडचण नाही आमची. लोकशाही राहू शकतात. जळगावचं एक प्रकरण घडलेलं आहे.